जाय काढून पडले ना घरामध्ये कोण जाय जाते का हो हात पुरतो का त्यानं ते तंबा तुम्ही आले म्हणून तुमचं असं की मला तर बाप्पा ते काढून फेकतो तार आणि त्याच्यामध्ये नुसतं तार घाल ते काही कामाचं नाही आहे ते फेक का एकाकडे ते घाल नको कसं तार घाल. नमस्कार सगळ्याला. तर आता बघा घरात किती काम पसरे बघा. आमचं घर किती खाली खाली झालेलं आहे बघू शकता. आणि पुऱ्या घरात गोदड्यात किदड आहे आणि मी एकटीच घरी आहे. बाकी पुरी शाळेत गेलेलं आहे. रुद्र आहे झोपे. आणि म्हणलं चला आता घरातला पसारा काढूया कारण की आता नवरात्रसुद्धा येणार आहे. थोडं थोडं करायला खूप टाईम लागतो आणि घरात काय नाही करणं पडत सगळंच काम करणं पडतं. तर म्हणलं चला थोडं करून घेऊया. आणि आज भांडेसुद्धा घासलेले घरातले मागच्या पुढच्या घरातले आत्ताच म्हणजे काल गिदळा मोडला काल त्या पुढच्या घरातल्यामुळे आज इकडल्या. आता अजून चादरा चुदरा राहिल्या धुयच्या अजून आमचे बेडशीट राहिले धुयचे अजून घरातले नवे कपडे खूप सारा पसारा आहे घरामध्ये. तर मला थोडं करू कारण की एकखट्टे नाही होत. आणि आता रुद्र आहे झोपेल आणि टाईम लागतो ना करायला म्हणून. आणि तरी तुमची दाजी म्हणता की तुला काही काम राहत नाही. थोडा गळासुद्धा बसलेला आहे कारण की खूपच धावपळ व्हायला लागली आहे घरामध्ये. काही हे करू दे ते करू दे आणि वारासुद्धा काम चालूच आहे. आणि पसारा आहे घरामध्ये. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवते किती पसारा आहे आमच्या घरात. अजून नवीन कपडेसुद्धा म्हणता नवीन कपडेसुद्धा धुवायचे ते कपड्यातले काढून. बाकी दळालं आहे घरात आमच्या आणि पुरं घर खाली झालेलं आहे. तर आता मी पहिले भांडे तुम्हाला दाखवते किती घासले मी. तर बघू शकता तुम्ही एवढे सारे भांडे घासलेले आणि हे घासले हे रचले आता वरचे सुद्धा. आता अजून हे राहिलेले अजून घर पुसायचे. अजून एवढे भांडे सारे रचायचे घरामध्ये. अजून हा झोकासुद्धा सोडून टाकायचा रोजसाठी बांधला तो. आणि पुऱ्या पडद्या गिडद्या झाडून काढायचे आहे. आणि आता वाजले 3-5 वाजता ते घरी येतील तरी मी आता लवकर आवरायला आलेले. बघू शकता पलंगावरची गादी गिदी सगळं उन्हात टाकलेले आहे कारण की आज ऊन तापलेलं आमच्याकडे म्हणून. त्यासुद्धा वरच्या खाली आणायच्या त्याच्यात त्यांच्या गादीत खोळ्या घालायच्या असं काय आहे. तर घरात पुरा पसारा आहे. अजून पडदी लावायची खिडक्याले वरून गादी आणायची त्या गादीला खोळ घालायची त्याच्यावर चादर आथरायची. अजून कपड्यातला गिदडा राहायला मोडायचा. आणि बापरे पण आज एवढा जीव थकला तुम्हाला काय सांगा. सकाळची जेवेली अजून जेवलीसुद्धा नाही मी. म्हणजे सकाळी नाश्ता केला आणि डबल जेवलीच नाही कारण की थोडं चांगलंही लागत नव्हतं. पण मला नाही केलं तर ते राहून जातं. म्हणजे सकाळीचं नाश्ता केला तर जेवण नव्हतं केलं दुपारी कारण की दुपारचा टाईम 1 वाजता जेवण करायचं. तर नाश्ता आज उशीर झाला आज शुक्रवार होता म्हणून. तर त्याच्याकरता जेवणसुद्धा काही धकलं नाही. आणि आता रुद्र उठलेलं आहे. आता रुद्र उठीनच. तर आता रुद्रला अजून उठून चहा बिस्किटसुद्धा खाऊ घालायचं. त्याला शाळेत न्यायचं शाळेतून आणायचं. शाळेतसुद्धा नंतर त्याला शाळेतून आणल्याच्यानंतर त्याला झोपू घातलं आणि मगच हा पसारा काढलेला आहे मी ना. मला तो झोपूच तर होऊन जाईल. तरी भांडे कुंडे घासले ते घरातले रसूनसुद्धा दिलेले. आता हे रसायचे राहिले. आता पहिले पुऱ्या पडद्या झाडून घेते सारा पुजा भरून घेते मग भांडे रचते आणि मगच गादी इथे खाली आणि कपड्यातले कपड्यात उद्या धुणे आज काय धुत नाही कारण जाते. ते आले त्यांचं दांडी लागणं पडतं. खायला दे मले चहा करून दे मले कपडे धुवायचे वावरातले म्हणजे सारा कामं चालू असतं आमच्या घरी. दिवसभर बायला काही भेटत नाही. आणि तरी तुमची दाजी म्हणता की तू काही काम करत नाही असं काही आमच्या घरामध्ये आहे. खूप सारा गोंधळ जातो. पोरीसुद्धा शाळेत जायला आज आणि पोरी घरी असले की त्या मला काहीच करू देत नाही कारण त्याच्यातच पुरा दिवस चालला जातो. आता 5 वाजता येतील त्या घरी. सोनल पूजा राणी सानू बाकी आयुषसुद्धा आलेले आहे. आयुष जाईन आता ट्युशनले. बाकी रुद्र एकटाच असतो म्हणजे 3 वाजलेले आता. तो उठल्यानंतर त्याला उठवणं पडेल कारण तो रात्री अजून झोपायला ट्राय करतो. मग झोपत नाही रात्री तो 12 वाजेपर्यंत झोपत नाही. मग नुसतं खेळूच देऊन तुम्हाला म्हणून त्याला पहिले उठवते आता. तर 1 वाजताच 5 आराम म्हटलं तरी बी लय घाई होती. तरी आता चालू आहे करत थोडं. अजून आमचं देवघरसुद्धा साफ करायचं आहे. अजून फोटोचे सुद्धा साफ करायची आहे कारण की खूप सारा गिदडा आहे घरामध्ये. आणि तुम्ही असं काय तुम्ही पित्र झाल्यावरती नाही पित्रच्या झाल्याच्यानंतर मी घरात गमतीला शिपेन कारण की खूप सारे कामं आहे ना मागं बी आहे ना हे बी घरी राहत नाही. तर थोडं करणं लावले आणि एकखट्टे नाही होत ना म्हणून. तर मी आता पुरे भांडे कुंडे सगळं घासून घेते मग नवरात्रामध्ये गोमतीला शिपून देईन घरामध्ये. कारण घरातल्या साड्या सगळे कपडे लत्ते अजून तिकडल्या घरातला सुद्धा पसारा मोडायचा राहिलेला आहे. आणि आमच्याकडे वाकडेसुद्धा खूप आहे. त्या वाकडेसुद्धा धुणं पडतात आणि त्यात नळाला पाणी चालू असलं तर बरं आहे. नळाच्या भरशीवरसुद्धा आहे. तर एवढे सारे भांडे आता रचते मी आणि रचल्यावरती तुम्हाला भेटते. चला मग आता काय चालू आहे मॅडम.
पहा मॅडमला काय असेल हा हे बघ इकडे आमचे शेट होय काय खाऊ राहिले हो टरबूज बाप्पा रे मला त्याचा का हो जान मला हा अजून वरच्या गाद्या आणायचे राहिले. मला आणून देऊ का मी हा एवढी गादी हा, उचलू करू का? राहिली आणखी. पलंगावरची. तुम्ही कशी नेली तशी वरून खाली आणून द्या आता. बेकामाने आणून द्या आणखी तेवढी- ताण नको तेवढी गादी आणून ते द्या. वखराचे पाणी कोण फेकले पाय हा नाही वरचा आहे तो शिल्लकचा आहे. शिल्लकचं पाणी नाही आहे शिल्लकचा पाणी आहे तो बघा तुम्ही तुमचे दोन पाणी तरी वर ठेवले शिल्लक नाही ते काय नाही पाणी पोळी आपण कशी पुसायची राहिली झाड झुकायची दिवाला राहिली पाय जाऊन पाय झाडणं घडणं पाय तालणं पाय चित्तंबान जाळ काढणं पडले ना वरांचा कोण जाळ घालते का हो हा हात पुरतो का त्यानं की आता मी आलो म्हणून लावलं करणं आहे चित्तंबा तुम्ही आले म्हणून तुमचं असं धाके मारले तर बाप्पा आपण तर तुम्ही पाहू तू म्हणतो ना मला काम पुरते म्हणलं फेकलं वेशीन खाली झाडणं टाकला फळा मला गिराला फैरवला जरा सगळं झालं काम नाही गोडे का पंखा तर लाव किती गरम करायला लागलो गरम करतोय की लोक पंख्याच्या हवेत काम करतात काय गरम करायला लागलो आता हा आता थंड वातावरण आभाळ आलं. ते काढून फेकतो तार आणि त्याच्यामध्ये नुसतं तार घाल ते काही कामाचं नाही आहे ते फेक का एकाकडे ते घाल नको तसं तार घालू हा दिसतं तार हा ते स्प्रिंग खराब व्हायला फेक काढून तो इकडे तिकडे हरकत नाही देणे आले पण आपलं सरकारचं कामच काय आहे तू फेकणं काढून तुला सांगू राहिलो ना मी आठ केले ना तरी पाहिजे तार तरी तार आणून द्या मध्ये हे सरकारचं काम नाही डायरेक्ट लावलं की तडी तार बांध आडी तार बांधतो थांबणं जरा फेक काढून देते हा मी तार आणतो जरा डोक्यानं काम करत जाय जरा काही स्प्रिंग फेस्प्रिंग ना सटके ना सुटके आनंद लवकर हा आनंद लवकर चला येईल तार बांधून देतो मी आता पाठी ताकद वाढली या धरू लागे जरा का दिले एक मिनिट झाली गंमत वर राहिलो मी ज्याला ताकद दाखवते तुम्ही सांगा आता मी ठोकू शकत नाही का ते हा फक्त घालू जाऊ दे घालू का घालून दे खोय जाऊ दे तर आता आवरलं सगळं कामं बघू शकता भांडे गिंडे व्यवस्थित झालेले फरशी सुद्धा मस्त झालेली आहे आता आपल्याला फक्त देवघर राहिले आता देवघर उद्या करू आपण आता झालेले 6 आणि आता मला करायचा आहे स्वयंपाक बाकी सगळं झालं आता गादी बी आणली पाहू तुमच्या दाजीने वरतून खाली आणि पसारासुद्धा मी व्यवस्थित लावला तुम्ही बघू शकता आता पुरं घर साफ झालेले आता राहिले फक्त चादरी ज्या अंगावर घेतो त्या आणि अथऱ्याच्या वाकळी आणि आपलं देवघर हे 2च वस्तू राहिलेले आहे बाकी तिकडल्या घरातलं ते घर राहतील वावरातून घर राहतील तेव्हा करूया कारण की आता रुद्रसोबत बघा काय खायला बा थापडी खायला रुद्र कोण दिली तू थापडी पप्पाने दिली पोटात पोट दुखेल पाहिजे कडक आहे भुजून देऊ का तुले भुजून देऊ का बरं आता मी रुद्राला देते थापडी भुजून तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा व्हिडिओ करणार कारण की आज खूप सारा जीव थकलेला आहे सकाळपासून तर संध्याकाळ लोक चालू राहणे पडतात आता करणार आहे स्वयंपाक तर स्वयंपाकमध्ये करणारी मी वाल्यात द्यायची भाजी आणि पोळ्या काशीन का पोळी वाल्यात द्यायची भाजी ती करते का फिकी करते ना मग करू दे ना मग जा आजी पैसे जाय मग वय हां 2 जाय मी आलेच हा
तर आता करते स्वयंपाक, कारण की आता वारातून ती घरी आलेली ते कामाचेच 4 वाजता, आज लवकर 4 वाजता घरी आली. आता मग काम चाललं तर म्हणून गपचीप बसले, सगळं शांत वातावरण आहे. बाकी चला मग स्वयंपाक करते मी, कारण की अजून म्हणते की तू बसली अजून, तर चला मग.